हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग. बाकी आज आधी सकाळ सकाळी आलाय आणि खेळतोय तो. बाकी आता मी क्लासला जाते आणि क्लासवरून येईन आणि मग परत व्लॉग चालू करेन. बाकी क्लासमधून आल्यावरती नंतर मी दिवसभरातून काय काय करीन ते तुम्हाला दाखवीनच. प्लस आज खूप पाऊस आहे आणि मला मज्जा येणार आहे क्लासला जायला, कारण की खूप पाऊस आहे. तर आता मी निघते आणि मग आल्यावर तुम्हाला परत भेटेन. हे गाईस तर मी आता आली आहे घरी आणि पूर्ण भिजलेली येता येता. बाकी आधी अजून पण आहे आणि नानू पण आली आहे स्कूलमधनं. तर आता आम्ही मॅगी खाणार आहोत. सो आता मॅगी आणि खातो आणि मग नंतर थोडा वेळ आराम वगैरे करू आणि मग नंतर उठल्यावर तुम्हाला मी परत भेटेन. बाकी आज मज्जा आली कारण की मी छत्री नेलेली पण थोडीशी भिजली कारण मज्जा येते म्हणून. तर आता आम्ही मस्त पाऊस पडतोय आणि आता मॅगी खातो. लय मज्जा येईल. आणि तुम्हाला पण दाखवतो आम्ही मॅगी कशी बनवतो वगैरे. तर आता आम्ही दोघी खातोय मॅगी, मी आणि नानू. आणि नानू प्लेट आणि घेते आणि मी चमचे घेतलेत आणि आता आम्ही दोघी मॅगी खातो मस्त. आणि पाऊस पडतोय मस्त असा. थांबा तुम्हाला दाखवते. मॅगीचं पॅकेट आहे ते, पाऊस पडतोय मस्त आणि अशा मस्त वातावरणात आम्ही मस्त मॅगी खाणार आहेत. तर आता मॅगी खातो आणि मग थोडा वेळ आराम करीन आणि मग तुम्हाला मी भेटेन. तर गाईज मी आता जस्ट उठली आणि आता संध्याकाळ झाली पूर्ण. आणि म्हणजे आता नाही, मगाशीच उठली, कामं आणि केली आणि नोनू पण क्लासला वगैरे जाऊन आले आणि आता स्लॅम बरोबर खेळते. आधी पण आहे कारण दिदी जाताना मी तुम्हाला बोललेली त्याला त्याला सोडून जाते हिला आणायला. तर कधीच उठलेली तसं बघायला गेलं तर. कामं वगैरे आवरली आणि आता व्लॉग चालू केला. बाकी आता मी भजी बनवतोय. सो कशी बनवीन वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवीन. सो तुम्ही नक्की बघा. सो आता हे बघा मी कांदे कापते. आता आम्ही मस्त भजी बनवतो आणि कशी बनवीन वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवेनच. पण खूप पाऊस पडतोय तो बघा. खूप पाऊस पडतोय आणि खूपच भरपूर पाऊस पडतोय. सकाळपासून पाऊस पडतोय आणि इतकं भारी वाटतंय ना, कारण सकाळी आम्ही मॅगी पण खाल्ली आणि आता भजी खाणार. पाऊस आणि मॅगी भजी हे सगळं मज्जा येते खायला. आता पटापट बनवतो आणि मग आम्ही खाऊ. सो तुम्हाला सुद्धा दाखवूच. तर हे झालेत कांदे कापून आता आणि मीठ टाकून ठेवलंय. बाकी डाळ आहे की आता मम्मी वाटून देईल. मम्मी मिक्स करीन आणि मग भजी करीन. बाकी नानूने बघा काय केलंय. स्लाईमची शी दोन तोंडाला लावायचं. तर आता हे पटापट बनवते आणि तळताना मग तुम्हाला मी दाखवीन की कसं तळीन वगैरे ते. सो आता पटापट बनवून घेते. आता हे बघा ह्याच्यात आहे ना वाटून डाळ घातली आहे आणि मम्मीने मग भजी घातली तेलात कारण मी पीठ मळत होती. तर मम्मी बनवते भजी, फक्त मी कापून वगैरे दिलं. आता झाली ना अर्धी की मी तुम्हाला दाखवते. मस्त लागते डाळीची भजी. हे बघा एकदम मस्त. तर आता हे पटकन करून घेते भजीचा आणि मग तुम्हाला दाखवीन झाल्यावरती. तर गाईज हे बघा भजी झाली बनवून आणि मस्त झाली आहे, कुरकुरीत अशी मस्त लागते. हे बघा
बघा अशी मस्त झाली. बाकी मी चपात्या आणि करते, मग झाले तर मी तुम्हाला भेटेन. बाकी आता मस्त पाऊस आणि भजी, मज्जा येईल. तर गाईज फायनली झालं आहे सगळं करून, माझी कामं बिमं मी सगळी आवरली. आज ॲक्च्युली मूवीला जायचा प्लॅन होता, पण भयंकर पाऊस पडतो आहे, तर आम्ही प्लॅन कॅन्सल केला. बाकी बघू, उद्या जमलं तर उद्या जाऊ. तर तुम्हाला मी सांगेनच कुठचा मूवी बघायला जाऊ ते. बाकी आज भजी केलेली आणि जाम मस्त झालेली, आणि माझी मम्मीची दादाची खूप फेवरेट आहे, वाटून डाळ घालून बनवायची, तर खूप छान लागते ती भजी. तर आता झालं सगळं जेवून, सगळी कामं आवरली आणि आता ब्लॉग चालू केला परत. बाकी आजच्यासाठी एवढंच, आज जास्त काय केलंच नाही कारण की हल्ली टाईम भेटत नाही, कारण की बरीच कामं आहेत घरामध्ये, सो ती करत असते, सो त्यामुळे टाईम भेटत नाही आहे. पण हा महिना अजून बाकी, नंतर तर मग गणपतीची तयारी चालू होईल. तर गणपती बुक करायला जाण्यापासून सगळं तुम्हाला दाखवेन, तर तुम्ही नक्की बघा. बाकी डेकोरेशन हे ते सगळं तुम्हाला दाखवीन. बाकी मी आता पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आता थोडे दिवस, कारण की मला टाईम भेटत नाही आणि माझ्या पण चेहऱ्याची हालत झाली आहे जरा, कारण की माझं झोप होत नाही, लेट होतो आहे झोपायला वगैरे, सगळ्या गोष्टीला खूप लेट होतो आहे. त्यामुळे मला स्वतःची स्किन केअरकडे पण लक्ष देता येत नाही. मला फोड्या आल्या ते इथे, सो मला तो टाईम भेटला तर मी ते पण करीन. तर तुम्हाला एखादी रेमेडी दाखवायचा सुद्धा नक्की मी प्रयत्न करेन. तर आता बघू कधी टाईम भेटतो आहे. सध्या टाईम नाही भेटत आहे म्हणजे रेमेड्या वगैरे दाखवायला, तर तरी पण बघू आता 1-2 दिवसात मी ट्राय करणार, कारण मला हे घालवायचं आहे. हे आल्यात फोड्या, त्या घालवायच्या आणि त्या डाग पण घालवायचे. इथे आलेली ती मी फोडली, तर त्याचा डाग राहिला आहे, तर ते सुद्धा मला घालवायचं आहे. कारण माझं पोट खराब झालं किंवा मी पाणी कमी पिली ना, तर माझ्या अंगातली गरमी एक तर एवढी आहे ना की मग मला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि मग असं चेहऱ्यावरती सगळं उठायला लागतं. त्यामुळे आता ते मला रेमेडीज ट्राय करावे लागतील. पाणी भरपूर प्यायला लागेल आणि थोडंसं काळजी घ्यायला लागेल, कारण मग परत माझ्या फेसची वाट लागेल. आता तर 2-3 दिवसात माझी एवढी वाट लागली, कारण की इथे डाग आलेत, इथे पण थोडेसे डागाने आलेत, ते मला घालवायचे आहेत आणि या फोड्या मला घालवायच्या आहेत. त्यामुळे करणार आहे मी 2-3 रेमेडीज करीन, सो तुम्हाला नक्की शेअर करीन. तुम्हाला त्या माहिती असतील कदाचित, पण मी तुम्हाला तरी पण शेअर करीन, तुम्हाला दाखवीन, सो नक्की बघा. बाकी आजच्यासाठी एवढंच. आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूया नवीन व्लॉगसोबत. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.